नमस्कार। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आपल्याला माहीतच असेल, काही ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असेल त्यांनी एक पुढचं काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यायचे। तर महत्त्वाचं म्हणजे ज्या पण महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, देण्यात घ्यायचे। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे काही तुमचा जे हप्ता आहे, आता दिलेल्या माहितीनुसार आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं की म्हणजे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जो हप्ता आहे तो हप्ता जमा होणार आहे। म्हणजे रक्षाबंधन 19 तारखेला आहे, जवळपास 19 तारखेला रक्षाबंधन आहे, 18 तारखेला रविवार येतोय, परंतु म्हणजे त्याच्या अगोदर देऊ शकतं। म्हणजे रक्षाबंधनच्या एक दिवस अगोदर तुम्हाला जो काही हप्ता आहे तो हप्ता या लाडकी बहीण योजना ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे त्यांना जमा होणार आहे, ध्यानात घ्यायचे। त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे, हे ध्यानात घ्यायचे। तर महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही हप्ता येणार आहे त्या तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। जे काही तुमचे पेमेंट येणार आहे ते डायरेक्ट डीबीटीद्वारे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे गव्हर्नमेंटचे ते डीबीटीद्वारे येणार आहे। त्याच्यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का नाही चेक करण्याचं गरजेचं आहे। तर ते आधार लिंक कसं करायचं आणि कसं चेक करायचं, आधार लिंक ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघा। तर व्हिडिओ पूर्ण करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। तर पहा, बँकेला आधार लिंक आहे का नाही चेक करण्यासाठी आपण काय करायचं, आपण गुगल क्रोम ब्राउझर आहे ते ओपन करायचे, तिथं सर्च करायचे माय आधार लॉग इन। माय आधार लॉग इन सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे इथं सर्च करायचे। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला वेलकम टू माय आधार ही ऑफिशियल वेबसाईट आहे। इथं जे तो थंब दिसतोय, थंबच्या खाली तुम्ही पाहू शकता ही जी काही लॉगिंगचं जो बटन आहे या ठिकाणी लॉगिंगला तुम्ही क्लिक करायचे। लॉगिंगला क्लिक करून पुढे गेल्याच्या नंतर पाहू शकता इथं तुम्हाला लॉग इन विथ आधार OTP, इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आणि हा कॅप्चा करायचा आहे। आधार नंबर आणि OTP कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP म्हणायचे। पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला तो OTP टाकायचा आहे। तर मी आता आधार नंबर आणि OTP टाकून घेतोय। तर पहा, आधार नंबर टाकून OTP कॅप्चा फिलअप करून पुढे आल्यानंतर OTP टाकल्यानंतर आपण डायरेक्ट इथे येतोय। आपलं जे काही आधार आहे तिथं तुम्हाला तुमचा फोटो दिसेल, त्या ठिकाणी पाहू शकता इथं तुम्हाला विविध आधारचे जे काही अपडेटचे जे आहे डाउनलोड आधार वगैरे असे ऑप्शन दिसतात। त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे बँक सीडिंग स्टेटस जे ऑप्शन आहे इथं पाहू शकता तुम्ही, हे जे बँक सीडिंग स्टेटस आहे इथं क्लिक करायचं आहे आपल्याला। तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं जे बँक सीडिंग स्टेटस आहे। तर पहा, इथं जो आधार नंबर दिसतोय, बँक नेम दिसते, इथं जो आधार नंबर आहे पाहू शकता टाकली तर बँक नेम दिसते स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि बँक सीडिंग जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह दिसते। तर अशा प्रकारे पाहू शकता जे काही आधार लिंकिंग जे स्टेटस आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकताय। आणि इथं पहा, तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे राईट मार्क आला, इथं राईट मार्क आला म्हणजे तुमचा आधार लिंक आहे, नसेल तर तुम्हाला डायरेक्ट रॉंगचं चिन्ह येऊन जातं। आणि इथं या ठिकाणी जे ॲक्टिव्हचं ऑप्शन आहे ॲक्टिव्ह, तुमचा आधार लिंक नसेल तर इनॲक्टिव्ह दाखवतं, तुम्हाला इथं इनॲक्टिव्ह दाखवतं। तर अशा प्रकारे तुम्ही आधार लिंक नसेल तर आधार लिंक करू शकताय। तर पहा, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।